ताई अरे अक्षय तू कशी बरी आहेस का? मी बरी आहे, तू कसा आहेस? मी बरा आहे. इकडं कुठं? अरे बँकेत काम होतं त्याच्यामुळे आले होते. पप्पा कसे आहेत रे? पप्पा बरे आहेत. आणि तू कसा आहेस? कसं चाललंय तुझं सगळं? बरं आहे मी पण. तुझं चाललंय ना व्यवस्थित? हा माझं पण व्यवस्थित आहे. बरं मी काय म्हणतो, हा चल आपण काहीतरी खाऊ. हा चल बसू, लई दिवसांनी भेटलोय. बस. बरं काय मागवायचं तुला? मला काही मागव तुझे म्हणशील ते मागवायचं सोड. तू कसा आहेस? बाकी पप्पा कसे आहेत? मी बरा आहे. आणि तुझं काम कसं चाललंय? आता काम चाललंय व्यवस्थित. गॅरेज टाकलंय. अरे वा. आता पप्पा म्हणले तेच मोठं करायचं आता. हा ना. पप्पांची तब्येत बरी असते का? असती, कधी चांगली असते. गोळ्या बिळ्या देतो ना वेळेवरती त्यांना? येतो गोळ्या वेळेवर खायची अजिबात सवय नाही, काय विसरतात. नाही आता देतो वेळेवर गोळ्या, घेतात ते पण आठवणीने. बरं मी एक विचारू ताई? बोल ना. आम्हाला सोडून जाताना आमचा थोडा पण विचार नाही बघतो. जाऊ दे आता. अगं तू गेल्यानंतर घरच्यांवर काय वेळ आली ती फक्त आम्हालाच माहिती. पप्पांनी कोणाला तोंड नाही दिलं. मान खाली घालून त्यांना चालावं लागत होतं ना. एकदा जरी आमचा विचार केला असता ना, एवढं काही नसतं झालं. ते नाही करे म्हणत, कर्म फिरून परत आपल्यावर येतात. तसंच झालं माझ्या बरोबर. म्हणजे पप्पांना तुला दुखून लग्न तर केलं, पण आज परिस्थिती अशी का त्या लग्नात मीच सुखी नाही. काय झालं म्हणजे? दाजी जीव नाही लावत का तुला? जीव लावायचं नाही रे, जे दाखवलं ते काहीच नाही. मला भेटायला येतानी मोठी गाडी, पॉश मध्ये ते येणं, आणि लग्न झाल्यानंतर काहीच नाही. अरे सासरी कुणीच नाहीये माझ्या, आम्ही दोघच. आणि ते पण राहतो छोट्याशा एका पत्र्याच्या घरात. बरं माझं राहण्यालाही काही दुमत नाही, मी तशी राहायला तयार आहे. पण ज्या घरात सुखच नसन, शांतीच नसन, रोजच उठून वाद, त्या घरात राहायचं तरी कसं? पप्पांना तुला दुखवलं आणि मला माझं फळ भेटलं. अगं तसं नाही ताई. पप्पांचं ऐकलं असतं, किती चांगली चांगली मुलं बघितली ते पप्पांनी. तू ऐकलंच नाही काही आणि निघून गेली. तेच तर चुकलं ना माझं. हेच करतात रे मुली, आई वडिलांच्या विरुद्ध जातात आणि स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करून घेतात. तर मी तरी काय कल्याण केलंय माझ्या आयुष्याचं? ऐकलं असतं पप्पांचं, थोड्या दिवस त्रास झाला असता, कदाचित पप्पा जिथं म्हणतील तिथं राहिले असते सुखी. आता बघ ना, मरते, जॉब करते, काम करते, पैसे कमवते, पर्यायच नाही काही करण्याच्या पलीकडं. आणि पप्पांनी तळहाताच्या फोडासारखं जपलं मला. काय मागितलं ते दिलं नाही असं कधी झालंच नाही. आणि आता काय घ्यायचं जरी म्हणलं तरी आता राबावं लागतं, आणि नंतर आपणच आपलं करायचं. अगं ताई, आता कसं आहे, माझ्यापेक्षा जास्त जीव लावला होता तुला. आता एक गोष्ट सांगू खरं, पप्पा तुझं नाव सगळं काढत नाही घरात. बोल ना अक्षय, पप्पांना माझ्या बरोबर बोलायला. मला लय एकटं वाटतं. बरं ते शक्य नाही ताई. बरं मी थांब, काहीतरी थंड ऑर्डर करतो. अगं ताई, गाडी एक नंबर घेतली दाजीने. भारी वाटलं ना चालवल्यावर? एकदम कडक. अरे माझ्या एका शब्दावर तुझ्या दाजीने गाडी घेतलेली माहिती का? हा का? फक्त रुसून फुगून बसले, बोललेच नाही आणि जेवले बी नाही, लगेच दुसऱ्या दिवशी गाडीच दारात. नाही खरंच लय जीव आहे दाजीच तुझ्या. ते जाऊ दे, ते आपल्या शेजारची गुड्डी नाही का,
तिचं लग्न झालंय. हा. तिचं नवरा तिला बिलकुल जीव नाही लावेत. हा ना, हा माझा नवरा लय चांगला आहे. थोडी बायको रुसली का लगेच अशी इच्छा पूर्ण करतो. नाही नाही खरंच दाजी लय जीव लावतात तुला. थोडा नाद नाही माझा भाऊ, माझा नवरा आहे ना असा माझ्या मुठ्ठीत आहे. हा का? मग बरं बघू किती मोठी ते. बघ. मी एक काम करतो हम्म. की दाजीला फोन लावतो हा. आणि म्हणतो की ताई गाडीहून पडली म्हणून. तुझा दाजी आहे ना, हाय ते काम सगळं सोडा ना असा पळत येईल बघ. हा का? हा, आणि जर नाही आला ना तू म्हणशील ती पैस. बरं तर फोनच लावतो. लाव. हॅलो दाजी, कुठे आहे तुम्ही? अहो लवकर घरी या. अहो काय नाही ते ताई गाडीहून पडली. हा लागले तिला. हा लवकर या. आता बघ, तुझा दाजी 5 मिनिटाच्या आत घरी असतोय, कुठे बी असो जगाच्या पाठीवर. बघू ना 5 मिनिटात आत येतात की नाही. चल तर आपण आतमध्ये बस. हा चल. दाजी आत्ता येतील बरं का तुझे, बघ आता तू मज्जाच बघ. अगं आता येते का पोचते ना. तू तू असं दिसलं सगळं प्लॅन फिसका ना आपला. मग तू एक काम कर, लप बरं तू. अरे आता कुठं जाऊ लपायला मी? लप की मागे येते लप ना. कुठे किरण? आणि काय झाले? लय नुकसान झालंय का? नाही नाही काय नाही, किरकोळ किरकोळ. अरे पण मोडतोड बिडतोड नाही झाली? नाही नाही तसलं काही नाही. काय सांगायचंय तुला? तुमचा फोन आला का घरनं लगेच निघलो. बाबा म्हणलं गेली गाडी घेऊन माहेराला. काय झालंय काय नाही, नाही पाणी सुद्धा पिलो नाही मी. नाही, एवढं काही काळजी करण्यासारखं काही नाही. नाही कुठे आहे कुठं? इकडे आहे मी. अहो मी एकदम ठणठणीत नीट आहे. मी तुला काय म्हणलं होतं, तुझे दाजी हाय ते हातचं काम टाकून मला बघायला येणार. हा अगं तू कुठे नाही, गाडी कुठे? ले नाही ना मोडतोड झाली गाडीची का नुकसान झालेली? गाडीची का ताईची विचारत होते. अरे ताईला काय करायचंय बाबा, तिचा इन्शुरन्स काढून ठेवलाय मी. 1 रुपया भरायला नाही लागायचा. अशी हॉस्पिटल मध्ये टाकली तर बाहेर येईल रिपेअर होऊन. म्हणजे तुम्हाला गाडीचं घेणं देणं माझं नाही, तुम्ही गाडीसाठी आले सगळं सोडून. अगं मग कसं तरी आपला हप्त्यावर गाडी घेतलीये मी, अजून पहिला हप्ता सुद्धा नाही गेला आणि तू गाडीचं काय करून ठेवलं? अहो हेच का तुमच्या बायकोवरती जीव, माझ्यापेक्षा ती कालची आलेली गाडी तुम्हाला प्रिय झाली का? पण दाजी एक सांगू का, तुम्हाला माणसांपेक्षा वस्तूंवरच जास्त जीव दिसतोय. बघ ना. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझ्या हे मगाशीच लक्षात आलते की ऍक्सिडेंट वगैरे काही झालेलं नाही. कारण की मी बाहेरून येत होतो ना तेव्हाच गाडी बघितली, एकदम व्यवस्थित होती. आणि तुम्ही म्हणताय ना माणसांपेक्षा वस्तूवर जीव आहे, तुमची मस्करी केली. हे अशी मस्करी करतात का रे? हातातलं काम टाकून पळत आलोय मी. कशी गाडी चालवली माझं मला माहिती. जर माझा कुठं अपघात झाला असता मग? अहो असं नका म्हणून. एवढं आम्ही सहज चेष्टावर. नाही, तुम्हाला एक खरं सांगू का, तुमचं नातं किती मित्रासारखं असू द्या, दाजीचं, बहिणीचं, वहिनीचं, पण मस्करी करताना थोडा विचार करत जा. एखाद्या नवीन नंबरवरनं फोन लावणं, पोलीस बोलतोय, धमकी देणं किंवा एखाद्याला चुकीची माहिती देणं. अहो तुमची मस्करी होती पण समोरच्याचा जीव जातोय. हे असले प्रकार चांगले नाहीत. अहो चुकलं आमचं, आम्ही सहजच बसल्या बसल्या केली चेष्टा. इथून पुढे नाही करणार कोणाची अशी खरंच नाही करणार. जीवाला लागण अशी मस्करी. आणि खरं सांगू, मला वस्तूंची किंमत आहे आणि माणसांची सुद्धा किंमत आहे. आणि राहिला विषय वस्तूंचा ना, तर ती सुद्धा मेहनत करूनच घेतलेली आहे मी. तुझा दाजी 2 नंबरचा धंदा नाही करत किंवा काही चुकीचं काम करून पैसा नाही कमवत. त्यामुळे वस्तूंवर पण जीव आहे. आणि कष्ट करून घेतलेली वस्तू घरातल्या माणसांना देते म्हणजे त्या माणसांवर पण जीव आहे माझा. अशी तुलना करू नका तुम्ही. बरोबर. चुकलं आमचं आता. जा पाणी घेऊन ये. हा बस आणते. बस. चला. हा वहिनी, हा आलो बरं का आम्ही माघारी. लवकर या बर का, स्वयंपाकाची अर्धी तयारी झाली. येताना उशिरा म्हणलं गरम गरम चारा होतं, तुम्ही लगेच चालले दोघं. अगं आज मुक्कामच आहे तू इथं. आणि त्याला काय जाऊन देणार आहे काय मी? इतक्या दिवसांनी भेटलो आम्ही, जरा येऊ दे फिरून आम्हाला. बरं जाणार कुठे आहेत पण नेमके तुम्ही आता? आता येतो इथंच कुठं, आता याला कुठं फिरायचंय काय माहिती. चल बाहेर फिरून आलो 5-10 मिनिटात फिरून. अहो, आपण ते नाही का ते गार्डनच्या तिथं जातो आता, आल्यात एवढ्या दिवसांनी, मग तिथं घेऊन जा. तिथं ते आईस्क्रीम वगैरे सगळंच चांगलं आहे. येताना भाऊ पण फिरून. आता काय लहान आहे का त्याला आईस्क्रीम चारायला? अहो, नाही लहान, पण मित्राबरोबर लहानपणीचे दिवस तर आठवतात. हा वहिनी, हा? निदान कुठं जायचं ते तरी आम्हाला ठरवू द्या. एवढे दिवसांनी भेटलोय आम्ही आणि तुमचं काय इथं जा तिथं जा, वाढदिवसांनी तिकडे चलत जाणार आम्ही. जा बाबा, वेळेवरती या फक्त. हा चाल. बर चालते. चालतंय.
झालं तयार. अरे 2-2 का भरले? 2-2 का भरले म्हणजे तू नाही घेणार का? अरे तुला माहित नाही का मी घेत नाही. अरे घेत नव्हता म्हणून काय आयुष्यभर पिणारच नाही काय? चल घे. अरे नको रे, मला या गोष्टींची सवय नाहीये. अरे उचल उचल, मित्रासाठी एवढं नाही करता येत का रे तुला? हा? अरे मित्र कसा मैफिलीत बसला की साथ देणारा पाहिजे. अरे खरंच नको यार. मी वाटलं तर तुझं सगळं संपूस तर बसतो नाही इथं. नाही मी पण घेत नाही, मग राहू दे, वतून देतोय. अरे नाही म्हणजे काय, ह्याला काय अर्थ आहे का? प्रेम नाही का तुझं माझ्यावर? अरे हाय ना. अरे जीवाला जीव देणारा मित्र आहे तू माझा, माझ्यासाठी एवढं नाही करू शकत का? शपथ आहे बघ तुला आपल्या दोस्तीची. अरे पण नाही म्हणजे शपथ मोडली तरी काय अडचण नाही, तुटली आपली दोस्ती. नाही नाही राहू दे. आहे नाही वतून दे, फेकून दे अरे इकडे. अरे घेतो पण त्रास नाही व्हायचा ना. अरे काय होत नाही राव. हा मित्र आहे, आज इतक्या दिवसांनी भेटलोय आपण राव. हा जेवाय बिवाय जायचं, चल उरक लवकर, उरक उरक. अरे घे ना अरे घेतो. राव, भावा घे, काय नाही होत, चल घे. आता बरोबर जेवायचं. अरे तू थोडा नीट बोल ना, असं काय करतोय येड्यावानीले? व्यवस्थित बोलतोय ना. तू आहे ना तुझं अवघड करशील. अहो चला जेवायला ताट केलेत. वहिनी वा पुढे आलो आम्ही. चालेल सगळं रेडी. कांदा पिका. ओ वास कसला येतोय हा? हा? अहो कसलं काय? तुम्ही दारू पिलेत का? नाही. खरं सांगा इकडे माझ्याकडे बघून, तुम्ही कधी दारू पित नाहीत. घेतली थोडी. घेतली थोडी. स्वस्तामुळे घेतली थोडी. जास्त पुढं काहीच नाही आपलं. आणि शपथ दिली मला, दारू नाही घेतली तर आपली दोस्त तुटली. घेतली थोडी. वा सचिन भाऊ, चांगले मित्र आहेत तुम्ही यांचे. म्हणजे मित्र दारू प्यायला शपथ देतो. अहो यांचं एखादी चूक सुधरवायला किंवा व्यसनातून दुसऱ्या एखाद्या बाहेर काढायला शपथ द्या ना, मग तुम्ही खरे त्यांचे मित्र. आणि तुम्ही काय केलं यांच्यासाठी? तुम्ही सोडली दारू यांच्यासाठी. अहो उलट तुम्ही म्हणायला पाहिजे होतं, तू माझा मित्र आहे, तू पित नाही, चल तुझ्यासाठी मी पण पित नाही. तुम्ही माझ्या नवऱ्याला व्यसन करायला लावलं. असा मित्र नव्हता पाहिला मी कधी. अहो पण वहिनी तो काय बारीक आहे का? आता कधी नव्हतं आपलं, थोडी घ्यावं म्हणलं. अहो मग थोडं काहीतरी चांगलं करा ना तुम्ही. चांगल्या कामाची प्रेरणा द्या, नको त्या गोष्टी कशाला शिकवता. एक तर यांनी कधी घेतली नाही, आता अवस्था कशी झाली आहे ते बघा. त्यांना पेलवतंय का ते? अहो मित्र म्हणजे संकटात धावून येणारा. मित्राला असं व्यसनाधीन करून संकटात पाडणारा म्हणजे मित्र नसतो. कसं बोलते मी दोस्त. बघा ही आहे मैत्रीण, जे हे करतात, चुकीचं काम करायला लावलं तरी तयार झाले. आणि तुम्ही बघा. साधी बायको चालली म्हणणार नाही तर जेवण कर. कोण आहे? नमस्कार मॅडम, अगरबत्ती हवी? नाही 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 पाहिजे नाही अगर. अहो एकदा घेऊन तर बघा, अप्रतिम सुगंध आहे अरे अगरबत्ती. नाही बोललो ना तुला, कोणी सोडलं तुला वरती? येऊ नको तू परत, जा. येस नमस्कार मॅडम, नमस्कार. अगरबत्ती हवी? म्हणजे काय स्कीम काय आहे तुमची? एका पॅकेटवर एक पॅकेट फ्री आहे आणि आमच्या कंपनीने डायरेक्ट तो ग्राहकांना देणार आहे आम्ही. आणि अगरबत्ती एवढी भारी आहे की तुम्ही एकदा घरात लावली ना की सगळीकडे सुगंध दरवळेल. अच्छा, काय प्राइस आहे तुमच्या ऑर्डर? जास्त नाही, फक्त 50 रुपये. ओके, जस्ट वेट. थँक्यू. थँक्यू. काय? नमस्कार मॅडम, हा. अगरबत्ती हवी? नाही नको आहे मला, जाओ.
काय काय चाललंय काय? काय नमस्कार सर, अगरबत्ती हवी? अगरबत्ती कशाला माझ्या पुढे पेटवतो? तू वर कसा काय आला इकडं? हा, आमच्या सोसायटीमध्ये सेल्समन आणि फेरीवाले अलाउड नाहीये. तू वर कस काय आला? अगरबत्ती हवी असेल हवी असेल म्हणजे? अरे मगासपासून बघतोय याचं दार वाजव त्याचं दार वाजव, ह्याला त्रास दे त्याला त्रास दे. चाललंय काय तुझं? हा, असंच काहीतरी विकायच्या बहाण्याने इकडे यायचं, सर्वे करायचा आणि नंतर चोऱ्या करायच्या, दरोडे टाकायचे. ही कामं करता का तुम्ही? तसं नाही, अगरबत्ती काय झालं? तसंच आहे, मी तुझ्यासारख्या भामट्यांना चांगलं ओळखतो. चल चल पहिला चौकीत तू. अहो काका काय झालं? काय झालं काय? अरे सकाळपासून हा माणूस आपल्या सोसायटीत फिरतोय, याचं दार वाजव त्याचं दार वाजव, इकडं तिकडं भटकतोय. कोण आहे, कुठला आहे हा, माहितीये का आपल्याला काय? अहो पण त्या अगरबत्तीच विकतात ते, पाहिलं होतं मी त्यांना, त्यात काय एवढं? पण इथं आलाच कशाला तो? कशाला त्रास देतोय आपल्याला? आपल्याला पाहिजे तर आपण दुकानात घेऊन जाऊन. अहो पण त्रास तरी काय? आई तर आपल्या दरवाजात येतंय, ज्याला घ्यायचं त्याने घ्यायचं, ज्याला नाही पाहिजे ते नाही घेणार. ते काय बळजबरी थोडी करतात ते. आणि त्रास द्यायची मला बी हौस नाहीये. मस्त नोकरीला आहे मी हो, माझ्या तेवढं पगाराने भागत नाही. आणि लहानशी मुलगी आहे, तिचं शिक्षण, आणि माझं एवढं म्हणून पार्ट टाइम जॉब करतो. बघा आणि मी काय चोऱ्या माऱ्या करायला नाही आलो. बघितलं, उगीच कशाला काका तुम्ही चिडत बसले सांगा बरं? आणि बिचारे त्यांच्या पोटासाठीच करतात ते. मला सांगा, एखादा भिकारी तुम्हाला रस्त्याने जाताना दिसला, चांगला धष्टपुष्ट असला, तरी तुम्ही त्याला भीक देताच ना? मग हे तर चांगले स्वतः काम करतात आहे ना, 2 पैसे स्वतःच्या हक्काने कमवतात ते. काय त्याच्यात एवढं? हे बघा, असं काही करू नका तुम्ही. दादा तुम्हाला जे घेतात आहे ना त्यांना द्या, आणि काका तुम्ही विनाकारण चिडू नका. आलं का लक्षात? आपण काय करू, मी तुम्हाला एक सोपा पर्याय देऊ का? सगळ्यांच्या जर झोपा एवढ्याच मोडात होत असतील ना, किंवा एवढा त्रास होत असेल ना, आपण काय करू, खाली आहे ना पार्किंग मध्ये एक बोर्ड लावूयात. सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंतच एंट्री, आणि मग इव्हिनिंगला पण 4 ते 6 पर्यंत ठेवू. हे पण काम करतील आणि आपल्याला पण डिस्टर्ब होणार नाही. सोपं आहे की नाही पर्याय? हा, मग तसं करा वाटल्यास तुम्ही. मग? नाही तर सगळ्यात सोपं, भाजीवाला एकदाच येतो ना आपल्या इथं, खाली सगळेजण गोळा होतात, त्याच वेळेला तुम्ही येत जा ना. मग बघा किती सहज पर्याय निघला. उगीच कशाला एखाद्यावर चिडायचा आणि कशाला कुणाच्या गरिबीवर संशय घ्यायचा. हा, ते पण बरोबर आहे म्हणा. मग आता बाहेरची लोक इथून व्यवसाय करतात आणि हा पोरगा आपल्या इथला आहे, एवढं कष्ट करायची तयारी आहे, तर आपण त्याला अडवलं पाहिजे का? तुम्ही सांगा, हे तुम्ही अडवलं पाहिजे का? तुम्ही चिडले होते आता, आणि आता तुम्हीच बोलताय सगळं. पण कसं आहे माहितीये का, सध्या दिवस पण कसे आलेत माहितीये ना तुम्हाला? दिवस खूप खराब आहे. हा, त्यामुळे मी काय म्हणतोय, येऊ द्या सेल्समन वगैरे ठराविक वेळेत आले ना, हरकत नाही. पण त्यांनी आपलं ठराविक अंतर ठेवून आणि लांबूनच काय असेल ते विकावं. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांचं आधार कार्ड आणि आयडेंटिटी कार्ड खाली वॉचमॅनकडे जमा करावं आणि जाताना घेऊन जावं. म्हणजे आम्हाला पण सुरक्षा आणि तुमची पण विक्री. मग बरं जाऊ द्या, विकलंय की नाही सकाळपासून? विकलंय थोडंफार राहिलंय. काका पण द्या. आमचं घर आहे खाली तिकडे कोपऱ्यात, जाताना आमच्या घरी पण विका. हा, चालतंय, येतो. हो चालेल.